आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा नवीन नोटिफिकेशन मिळण्यासाठी. Hello everyone. Next our point, offering shares to existing equity shareholders. म्हणजे याच्यामध्ये आता ऑफरिंग कुणाला केलेलं आहे तर एक्झिस्टिंग जे इक्विटी शेअर्स होल्डर्स आहेत म्हणजे जे कंपनीचे एक्झिस्टिंग आहेत इक्विटी शेअर होल्डर्स त्यांना ऑफर कंपनी करत असते. अ कंपनी कॅन रेज फंड्स बाय ऑफरिंग शेअर्स टू इट्स एक्झिस्टिंग इक्विटी शेअर होल्डर्स. सो हिअर इश्यू ऑफ शेअर्स ऑफ एक्झिस्टिंग इक्विटी शेअर्स तर यांना दोन प्रकारे शेअर होल्डर्सना एक शेअर्स इश्यू केले जात असतात, एक राईट इश्यू आणि बोनस शेअर्स. सो राईट इश्यू, when a company wants to raise further capital, it can issue shares to its existing equity shareholders in proportion to their existing shareholding. Such an issue of shares is called as right issue of shares. म्हणजे यामध्ये कंपनी जे एक्झिस्टिंग शेअरहोल्डर्स आहेत त्यांना ऑफर देत असते की त्यांचा हा राईट इश्यू आहे की त्यांनी जेवढं शेअर्स त्या प्रपोर्शनमध्ये घेतले आहेत त्या प्रपोर्शनमध्येच कंपनी त्यांना शेअर्स इश्यू करत असते, म्हणून त्याला आपण राईट्स इश्यू असं म्हणत असतो. Whenever a company makes further issue of shares, the existing equity shareholders have preemptive rights to subscribe to the new shares offered by the कंपनी. तर प्रीएमिटिव्ह राईट्स म्हणजेच याच्यामध्ये फर्स्ट ऑप्शन टू बाय, म्हणजे याच्यामध्ये या एक्झिस्टिंग शेअर होल्डर्सना इश्यू केल्यानंतर पहिला ऑप्शन त्यांनाच किंवा त्यांनाच चान्स दिला जात असतो, त्याला प्रीएमिटिव्ह राईट्स असं म्हणतो आहे. अ कंपनी कॅन मेक राईट्स इश्यू व्हॅन इट इज मेकिंग अ प्रायव्हेट प्लेसमेंट, व्हॅन सिक्युरिटीज आर ऑफर्ड टू अ सिलेक्ट ग्रुप ऑफ पीपल, म्हणजे प्रायव्हेट प्लेसमेंट त्याला आपण म्हणतो आहे. तर हे राईट इश्यूची प्रोव्हिजन आपण बघणार आहोत कशा पद्धतीने असते. कंपनी मेकिंग राईट्स इश्यू हॅज टू फुलफिल द फॉलोइंग प्रोव्हिजन, दॅट इज राईट इश्यूज आर सोल्ड टू द एक्झिस्टिंग शेअरहोल्डर्स ॲट अ प्राइस विच इज लेसर दॅन इट्स मार्केट प्राईस. म्हणजे या ठिकाणी कंपनी जेव्हा आपल्या एक्झिस्टिंग शेअरहोल्डर्सना इश्यू शेअर्स करत असते तर त्यावेळी त्याचा जो रेट आहे किंवा ती जी प्राईस आहे ती मार्केट प्राईसपेक्षा लेस दॅन असते किंवा कमी असते. अ कंपनी हॅज टू सेंड लेटर ऑफ ऑफर टू द एक्झिस्टिंग शेअरहोल्डर्स ॲट द टाईम ऑफ इश्यूइंग राईट इश्यू शेअर्स. म्हणजे ज्यावेळी राईट शेअर्स इश्यू केले जात असतात तेव्हा या एक्झिस्टिंग शेअरहोल्डरला लेटर ऑफ ऑफर कंपनी सेंड करत असते. त्याच्यानंतर या लेटर ऑफर केलेलं असतं त्याच्यामध्ये काय काय मेन्शन केलं जात असतं तर नंबर ऑफ शेअर ऑफ ऑफर्ड, किती शेअर्स त्यांना ऑफर केलेत, त्याचप्रमाणे द पिरियड ऑफ ऑफर, दॅट इज ऑफर इज व्हॅल्यूड फॉर अ पिरियड नॉट लेस दॅन 15 days अँड नॉट एक्सिडिंग 30 days फ्रॉम द डेट ऑफ ऑफर. तर ऑफरची काय डेट दिली जात असते तर 30 daysपेक्षा जास्त नाही, मात्र आणि लेस दॅन 15 days म्हणजे 15 ते 30 या पिरियडमध्ये ऑफर त्यांना दिली जात असते. द राईट टू रिनाऊन्स, दॅट इज शेअर होल्डर्स हॅव अ राईट टू गिव्ह अप देअर शेअर्स इन फेवर ऑफ एनी अदर पर्सन. तर याच्यामध्ये त्यांना ऑफर दिल्यानंतर ते शेअर होल्डर्स त्यांचे गिव्हअप शेअर इतर जे कोण अदर पर्सन असतील त्या फेवरमध्ये त्यांना देऊ शकतात. द लेटर ऑफ ऑफर कॅन बी सेंड बाय रजिस्टर्ड पोस्ट, स्पीड पोस्ट, कुरिअर ऑर थ्रू इलेक्ट्रॉनिक मोड. या पद्धतीने लेटर ऑफ ऑफर पाठवलं जात असतं. If a shareholder does not respond to the right issue offer within the stipulated time, it is implied that he is not interested in the offer and the company can offer the unsold shares or to new investor. म्हणजे जर एक्झिस्टिंग शेअरहोल्डर्सकडून काहीच रिस्पॉन्स आला नाही तर ते शेअर्स मात्र कंपनी ऑफर केलेले अनसोल्ड शेअर्स आहेत ते न्यू इन्व्हेस्टरला सेलिंग करू शकतात. तर स्टिप्युलेटेड टाईम म्हणजेच त्या स्पेसिफिक टाईम त्याला आपण म्हणतो आहे आणि मीन्स अंडरस्टूड ॲज ट्रूथ, दॅट इज इम्प्लाइड. त्याच्यानंतर द कंपनी हॅज टू ऑब्टेन मिनिमम सबस्क्रिप्शन, दॅट इज 90% ऑफ द इश्यू. त्याच्यानंतर आपण पुढचं सेकंड पॉईंट बघतो किंवा सेकंड टाईप बघतो म्हणजे बोनस शेअर किंवा बोनस इश्यू. बोनस शेअर्स आर फुल्ली पेड शेअर्स इश्यूड फ्री ऑफ कॉस्ट टू द एक्झिस्टिंग इक्विटी शेअर होल्डर्स इन प्रपोर्शन टू देअर शेअर होल्डिंग. तर हे बोनस शेअर म्हणजेच याच्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट एक्झिस्टिंग जे शेअर होल्डर्स आहेत त्यांचं जे शेअर होल्डिंग त्यांनी केलेलं आहे त्या प्रपोर्शनमध्ये हे बोनस शेअर इश्यू केले जात असतात. त्याच्याकडून कोणत्या प्रकारची प्राईस घेतली जात नाही, फ्रीमध्ये त्यांना ते इश्यू केले जात असतात. युजली फायनान्शियल साऊंड कंपनीज इश्यू बोनस शेअर आउट ऑफ इट्स ॲक्युमुलेटेड डिस्ट्रीब्युटेड
प्रॉफिट्स ऑर रिझर्व, तर कंपनीचा जो ॲक्युम्युलेटेड डिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट किंवा रिझर्व आहे त्यापैकी काही शेअर्स हे बोनस शेअर्स त्या एक्झिस्टिंग शेअर होल्डर्सना दिले जात असतात. हेन्स ॲज द प्रॉफिट्स ऑर रिझर्व आर कॅपिटलाइज इट इज कॉल्ड दॅट इज कॅपिटलायझेशन ऑफ प्रॉफिट्स ऑर रिझर्व. मग हे जे शेअर्स इश्यू केले जात असतात रिझर्वपैकीच त्यालाच आपण कॅपिटलायझेशन ऑफ प्रॉफिट्स ऑर रिझर्व असं म्हणतो. तर याच्यामध्ये आपण प्रोव्हिजन बघणार आहे की कशा पद्धतीने बोनस इश्यू केले जात असतात. A company can issue bonus share only out of free reserve or securities premium account or capital redemption reserve account. या तिन्हीपैकी कंपनी बोनस शेअर इशू करत असते. अ कंपनी कॅनॉट इश्यू बोनस शेअर ओनली आउट ऑफ रिझर्व क्रिएटेड बाय द रिव्हॅल्युएशन ऑफ अकाउंट. तर रिव्हॅल्युएशन म्हणजेच काय, तर व्हॅल्यू ऑफ ॲसेट रिकॅल्क्युलेटेड टू फाइंड आउट द करंट व्हॅल्यू ऑफ ॲसेट. म्हणजे जर त्या ॲसेटचं रिव्हॅल्युएशन केलं असेल तर त्यातून मात्र कंपनी बोनस शेअर इश्यू करत नाही. इट इज नॉट कॅनॉट इश्यू बोनस शेअर इन्स्टेड ऑफ पेईंग डिव्हिडंड. जर डिव्हिडंड पेईंग करायचं असेल तर त्यातून सुद्धा बोनस शेअर इश्यू करत नाही. वन्स द अनाउन्समेंट ऑफ बोनस शेअर इज मेड बाय द बोर्ड ऑफ डिरेक्टर इट कॅनॉट बी दॅन विथड्रॉन. जेव्हा बोर्ड ऑफ डिरेक्टर अनाऊन्स करतं बोनस शेअर तेव्हा मात्र ते कंपनी कोणत्या प्रकारे डिस्ट्रीब्युटेड कॅपिटलमधून विड्रॉ करू शकत नाही. बोनस शेअर्स आर फुल्ली पेड अप शेअर्स. तर फुल्ली पेड अप शेअर्स असतात. शेअर होल्डर्स कॅनॉट रिनाऊन्स दॅट इज गिव्ह अवे देअर बोनस शेअर्स टू अनदर पर्सन. या ठिकाणी शेअर होल्डर्स मात्र आपले जे शेअर्स आहेत बोनस शेअर इश्यू केले ते अदर पर्सनला देऊ शकत नाही. देअर इज नो मिनिमम सबस्क्रिप्शन टू बी कलेक्टेड. याच्यावर कोणत्या प्रकारचं सबस्क्रिप्शन जे आहे ते कलेक्ट केलं जात नाही. त्याच्यानंतर पुढचं आपण बघतोय सी दॅट इज ऑफरिंग शेअर्स टू एक्झिस्टिंग एम्प्लॉईज. म्हणजे पहिलं आपण बघितलं तर पब्लिक ऑफर, त्याच्यानंतर एक्झिस्टिंग शेअर होल्डर्सना दिलं जातं, त्याच्यानंतर ऑफर केली जात असते ते म्हणजे एक्झिस्टिंग एम्प्लॉईज. तर याच्यामध्ये कंपनी ऑफर करत असते शेअर्स जे एक्झिस्टिंग एम्प्लॉईज आहेत त्यांना या पद्धतीने एम्प्लॉईज स्टॉक ऑप्शन स्कीम ज्याला आपण ESOS म्हणतो. अंडर दिस सिस्टीम परमनंट एम्प्लॉईज डिरेक्टर ऑर ऑफिसर्स ऑफ द कंपनी ऑर इट्स होल्डिंग कंपनी ऑर सबसिडियरी कंपनी are offered the benefit or right to purchase the equity shares of the company at the future date at a predetermined price. म्हणजे याच्यामध्ये ज्या कंपनीचे एम्प्लॉईज असतील, डिरेक्टर असतील, ऑफिसर असतील किंवा त्या सबसिडियरी कंपनी असेल, होल्डिंग कंपनी असेल तर त्यांना ऑफर केलं जात असतं की त्यांनी इक्विटी शेअर्स परचेस करावेत ॲट द फ्युचर टाईम ऑर डिटरमाइंड प्राईसमध्ये. त्याला आपण कोणती प्रोव्हिजन याच्यामध्ये केले जाते ते बघूया. कंपनी मे ऑफर द शेअर्स डिरेक्टली टू द एम्प्लॉईज थ्रू ॲन एम्प्लॉईज वेलफेअर ट्रस्ट. याच्यामध्ये जेव्हा कंपनी शेअर इश्यू करत असते त्यावेळी ते ऑफर एम्प्लॉईजला दिली जात असते ती म्हणजे वेलफेअर ट्रस्टमधून. द शेअर्स आर ऑफर ॲट अ प्राईस लेसर दॅन देअर मार्केट प्राईस. सो देअर इज अ मिनिमम वेस्टिंग पिरियड ऑफ 1 year. Usually company will specify the lock-in period, that is period during the which employees cannot sell his share. In this lock-in period is minimum 1 year between grant of option and vesting. तर याच्यामध्ये एम्प्लॉईजला ज्यावेळी लॉक इन पिरियड असतो तो मिनिमम 1 year असतो. इन बिटवीन त्यांना ग्रांट केलं जात असतं की एम्प्लॉईजने त्याचे शेअर्स खरेदी करावेत. शेअर्स इश्यूड अंडर धिस स्कीम डज नॉट एन्जॉय एनी डिव्हिडंड ऑर वोटिंग राईट्स टिल द एम्प्लॉईज बाय द शेअर. तर याच्यामध्ये कंपनी ज्यावेळी एम्प्लॉईजला शेअर्स इश्यू करत असते तेव्हा मात्र कोणत्या प्रकारे कंपनी डिव्हिडंड किंवा वोटिंग राईट्स एन्जॉयमेंट करू शकत नाही. कंपनीज हॅज टू गेट द अप्रुव्हल ऑफ शेअर होल्डर्स थ्रू स्पेशल रेझोल्युशन टू इश्यू ESOS. ज्यावेळी केलं जात असतं इश्यू केलं जात असतं तेव्हा स्पेशल रेझोल्युशन अप्रुव्हल त्याचं केलं जात असतं. एम्प्लॉईज कॅनॉट ट्रान्सफर हिज ऑप्शन टू एनी अदर पर्सन नॉर कॅन बी प्लीज ऑर मॉर्गेज द शेअर इश्यूड अंडर ESOS. म्हणजे एम्प्लॉईज ला मात्र ट्रान्सफर जेव्हा करायचं असतं त्यावेळी कॅनॉट ट्रान्सफर हिज ऑप्शन म्हणजे त्याच्यामध्ये एम्प्लॉईज स्वतःचं मॉर्गेज ठेवावं लागत नाही या ESOS या मेथडमध्ये. कंपनीज हॅज टू सेटअप द compensation committee to administer ESOS. Company has to fulfill the provision SEBI, that is share based employees benefits regulation 2014. नेक्स्ट आपण बघणार आहोत एम्प्लॉई स्टॉक परचेस स्कीम ज्याला आपण ESPS म्हणतो. अंडर दिस स्कीम द कंपनी ऑफर्स इक्विटी शेअर्स टू इट्स एम्प्लॉईज ॲट अ डिस्काउंटेड प्राईस विच दे कॅन
by a future date, the company deduct a certain amount from the salary of the employees towards the payment of the shares. तर याच्यामध्ये एम्प्लॉईजला स्टॉक परचेस स्कीम म्हणतो. याच्यामध्ये एम्प्लॉईजला डिस्काउंटेड प्राईजनुसार शेअर्स इश्यू केले जात असतात आणि हे करत असताना सर्टन अमाऊंट त्यांच्या सॅलरीमध्ये डिडक्ट केली जात असते. तर ह्याच्यामध्ये प्रोव्हिजन आपण बघणार आहोत ते म्हणजे डिफरंट नंबर ऑफ शेअर्स कॅन बी ऑफर्ड टू डिफरंट कॅटेगरीज ऑफ एम्प्लॉईज, म्हणजे वेगवेगळ्या कॅटेगरीच्या एम्प्लॉईजला शेअर्स इश्यू केले जात असतात आणि त्यामध्ये जे लिस्टेड इश्यूज केलेले ESPSचे जे लिस्टेड कंपनी त्याप्रमाणे इश्यूड केले जात असतात आणि ह्याचा लॉक इन पिरियड हा आपल्याला जो आहे तो मिनिमम 1 इयरचा असतो. त्याचप्रमाणे कंपनी या सेबी म्हणजे शेअर बेस्ड एम्प्लॉईज बेनिफिट रेग्युलेशन 2014 नुसार सगळी प्रोव्हिजन करत असते. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत ते म्हणजे स्टॉक ॲप्रिसिएशन राईट स्कीम ही SARS. अंडर दिस सिस्टीम द एम्प्लॉईज आर गिवन अ राईट टू रिसीव appreciation in the value of specified number of shares of the company at a future date. तर SARS म्हणजे काय करत असतं की एम्प्लॉईजला जेव्हा ॲप्रिसिएशन रिसीव्ह केलं जात असतं ते स्पेसिफाईड नंबर ऑफ शेअर्स त्या फ्युचर डेटमध्ये घेतलं जात असतं आणि कंपनी अलॉटेड करत असते स्पेसिफिक नंबर ऑफ स्टॉक ॲप्रिसिएशन राईट आणि त्या पद्धतीने मग ऑन द डेट ऑफ अलॉटमेंट ऑन द रिलिव्हंट डेट दॅट इज फ्युचर डेट डिपेंडिंग अपॉन द ॲप्रिसिएशन इन द व्हॅल्यू ऑफ शेअर्स. तर हे SAR युनिटशी लिंक केलं जात असतं. SAR इज द फॉर्म ऑफ बोनस कॉम्पन्सेशन गिवन टू द एम्प्लॉईज. हे एक प्रकारे कॉम्पन्सेशन एम्प्लॉईजला दिलं जातं बोनससारखंच. तर याच्यामध्ये कंपनी परफॉर्म त्यामुळं वेल करत असते, मार्केट प्राईससुद्धा वाढत जात असते. द एम्प्लॉईज डज नॉट हॅव टू पे फॉर बाईंग एनी शेअर्स. कंपनी हॅज टू give employees a vesting period of minimum 1 year to exercise his option. तर याच्यामध्ये एम्प्लॉईज डू नॉट हॅव अ पे फॉर बाईंग एनी शेअर्स, म्हणजे याच्यामध्ये या पिरियडमध्ये कंपनीचे एम्प्लॉईज शेअर्स खरेदी करू शकत नाहीत. तर याच्यामध्ये SARS या पद्धतीने ॲप्रुव्हल शेअर होल्डर्ससाठी स्पेशल रिझोल्युशन पास केला जात असतो. नंतर आपण बघणार आहोत ते म्हणजे स्वेट equity shares. There are the shares issued by a company to its director or employees at a discount or consideration other than cash. त्याच्यामध्ये सुद्धा स्वीट इक्विटी शेअर्समध्ये सुद्धा एम्प्लॉईजना डिस्काउंट पद्धतीने देऊन इश्यू केले जात असते शेअर्स आणि याच्यामध्ये स्वेट इक्विटी शेअर्स रँक परी पासू विथ अदर इक्विटी शेअर्स. दीज शेअर्स हॅव इन लॉक पिरियड ऑफ 3 years दॅट इज दे कॅनॉट बी ट्रान्सफर ड्युरिंग दिस पिरियड. म्हणजे फर्स्ट ह्याच्यामध्ये 1 yearचं लॉक पिरियड दिला होता, तर याच्यामध्ये 3 years दिला जात असतो. ह्याच्यामध्ये कोणत्या प्रकारे ट्रान्सफर शेअर्स हे एम्प्लॉईज करू शकत नाहीत. तर पासून म्हणजेच काय इक्वल फुटिंग केलं जात असतं, म्हणजे ट्रीटेड ॲट अ पार विथ द इक्विटी शेअर्स. तर दीवाली आपण मेथड बघणार आहोत ते म्हणजे प्रायव्हेट प्लेसमेंट. When a company offers its securities to a select group of person not exceed 200, it is called a private placement. तर प्रायव्हेट प्लेसमेंट म्हणजेच याच्यामध्ये कंपनी ऑफर्स करत असते सिक्युरिटीज, तर याच्यामध्ये ग्रुप ऑफ पर्सन्स असतात ते म्हणजे नॉट एक्सिडिंग 200, म्हणजे 200 एवढे ग्रुप ऑफ पर्सन्स लागतात, त्याच्यापेक्षा जास्त लागत नाही, तर आपण प्रायव्हेट प्लेसमेंट असं म्हणतो. तर याच्यामध्ये मग सिक्युरिटीज म्हणजेच काही शेअर्स येतील, बॉन्ड्स येतील आणि डिबेंचर्स येतील. In other words, company offers its securities only to identify person, not to the general public. तर याच्यामध्ये बोर्ड ऑफ डिरेक्टर्स जे आहेत ते आयडेंटिफाय करतात की सिलेक्ट केला जात असतो ग्रुप आणि त्याच्याप्रमाणे म्युच्युअल फंड्स किंवा इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर पण त्यामध्ये असतात. त्याचप्रमाणे कंपनी हॅज टू इश्यू प्रायव्हेट प्लेसमेंट ऑफर लेटर अलॉंग विथ द ॲप्लिकेशन. म्हणजे याच्यावेळी ज्यावेळी प्रायव्हेट प्लेसमेंटनुसार लेटर दिलं जात असतं ते विथ ॲप्लिकेशन दिलं जात असतं. द शेअर्स ऑफर्ड कॅन बी फुल्ली ऑर पार्टली पेड अप अँड द कन्सिडरेशन शुड बी पेड बाय चेक. आणि या पद्धतीने कंपनी एक प्रकारे शेअर्स जेव्हा शेअर ऑफर करत असते तेव्हा ते पेड बाय चेक केलं जात असतं, मग तेव्हा डिमांड ड्राफ्टसुद्धा वापरला जात असतो. राईट टू रिन्युएशन इज नॉट गिवन टू ॲप्लिकेशन अंडर प्रायव्हेट प्लेसमेंट. म्हणजेच याच्यामध्ये रिन्युएशन ज्यावेळी केलं जात असतं तेव्हा त्यामध्ये रिन्युएशन कोणत्या पद्धतीने ॲप्लिकंटला दिलं जात नसतं.
त्याचप्रमाणे याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, राईट इश्यू आणि प्रेफरन्शियल अलॉटमेंट. तर राईट इश्यू याच्या आधी आपण बघितलेत की कशा पद्धतीने एक्झिस्टिंग शेअर होल्डरला राईट इश्यू केलं जात असतं. तर प्रेफरन्शियल अलॉटमेंट म्हणजे वेन अ कंपनी इश्यूज स्पेसिफाईड सिक्युरिटीज, दॅट इज इक्विटी शेअर्स ऑर सिक्युरिटीज दॅट कॅन बी कन्वर्टेड इनटू इक्विटी शेअर्स इन फ्युचर. तर प्रेफरन्शियल अलॉटमेंटमध्ये म्हणजे कंपनी ज्यावेळी शेअर्स किंवा सिक्युरिटीज इश्यूड केल्या जात असतात तर ते कन्वर्ट इक्विटी शेअर्समध्ये होत असतं. आणि याच्यामध्ये सुद्धा काही ग्रुप सिलेक्ट केले जात असतात, त्याला प्रेफरन्शियल अलॉटमेंट आपण असं म्हणतो. तर ही जी मेथड आहे अलॉटमेंटची, युजली द कंपनी ऑफर्स प्रेफरन्शियल अलॉटमेंट टू प्रमोटर्स, एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स, एम्प्लॉईज, व्हेंचर कॅपिटलाइज एक्सेट्रा. तर हे अलॉटमेंट प्रमोटर्सला केलं जात असतं, शेअर होल्डर्सला किंवा मग एम्प्लॉईज व्हेंचरला केलं जात असतं. तर याच्यामध्ये द शेअर्स ऑफर्स आर फुल्ली पेड अप अँड द ॲप्लिकंट्स हॅव टू पे द कन्सिडरेशन. तर हे शेअर्स ज्यावेळी फुल्ली पेडअप केल्या जात असतात आणि ॲप्लिकंटला पे केल्या जात असतात कॅशमध्ये. शेअर्स इश्यूड अंडर प्रेफरन्शियल अलॉटमेंट हॅव टू नो राईट्स. याच्यामध्ये वोटिंग राईट्स या प्रेफरन्शियल अलॉटमेंटमध्ये मिळत नाही. त्याचप्रमाणे स्पेशल रिझोल्युशन पास केला जात असतो. आणि हे जे अलॉटमेंट केलं जात असतं, इट इज नॉट ओनली लेस टाईम कन्झ्युमिंग बट ऑल्सो इन्व्हॉल्व्स द लेस पेपर वर्क अँड फॉर्मॅलिटीज. तर याच्यामध्ये लेस म्हणजे टाईम कन्झ्युमिंग आहे, त्याचप्रमाणे याच्यामध्ये पेपर वर्क जे आहे आणि फॉर्मॅलिटीज आहेत त्या अतिशय कमी प्रमाणात वापरल्या जात असतात. तर हे झालं आपलं प्रायव्हेट प्लेसमेंट आणि प्रेफरन्शियल अलॉटमेंट. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बनवतो ते म्हणजे अलॉटमेंट ऑफ शेअर्स. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे 4 प्रकार कसं क्लासिफिकेशन केलं जात असतं, कशा प्रकारे शेअर्स इश्यू केले जातात ते आपण आता बघितलं आहे. तर हे आपण सगळे व्हिडिओ बघत असताना सगळ्यांनी लक्षात ठेवायचं की हे सगळे शेअर्स करण्याचं काम तुमचं आहे. शेअर्स जास्तीत जास्त शेअर्स करा, त्याचप्रमाणे सबस्क्राईब करा आणि लाईक करायला मात्र विसरू नका.